आपण दृश्यांमध्ये बघतोय सचिन तेंडुलकर सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक लोक सकाळपासून येत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय नुकतंच सचिन तेंडुलकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज दुपारी 4 वाजता आशा भोसलेंवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यापूर्वी लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। आशाताईंना अलविदा करण्यासाठी अनेक राजकारणी असतील, कलाकार असतील, सगळ्या क्षेत्रातील त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो अलविदा करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतोय। साश्रू नयनांनी आशाताईंना अलविदा केला जातोय। संगीतातील सुवर्णयुगाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक दशकं चित्रपटातील गाणी असतील, भक्तिगीतं असतील, पॉप संगीत असेल, अशा विविध प्रकारच्या संगीतामध्ये आशाताईंचा हातखंडा होता। आपण बघतोय सचिन तेंडुलकर यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत। संगीतातील सुवर्णयुगाचा अंत झालाय असं म्हणावं लागेल, कारण चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड गेलाय। अनेकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक जनरेशनमध्ये आशाताईंचे चाहते आहेत, फॅन्स आहेत। दृश्यांमध्ये आपण विश्वास नांगरे पाटील यांना बघतोय, ते सुद्धा अंत्यदर्शनासाठी दाखल झालेत। जड अंतःकरणाने आशाताईंना अलविदा केला जातोय। लोअर परळ इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर परवा दिवशी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू झाले। त्यांची प्रकृती सुधारेल अशी काहीशी शक्यता वाटत होती, तसं सांगितलं जात होतं। मात्र काल साधारण 12:30च्या दरम्यान ही दुःखद बातमी आली की त्यांचं निधन झालंय। संपूर्ण बॉलिवूडवरती, संगीत विश्वामध्ये शोककळा पसरली। कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशी भावना प्रत्येकाची होती। सध्या जी आपण दृश्य बघतोय ती लोअर परळ इथे त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं। सचिन तेंडुलकर सपत्नीक या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले होते। राजकीय विश्वासून असेल किंवा समाजसेवक जे आहेत अनेक, किंवा कलाकार आहेत, प्रत्येक क्षेत्रातून आशाताईंना शेवटचं बघण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला मिळते। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत, कारण कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। आशा भोसले यांचं नाव घेतलं की भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहतो। अनेक दशकं त्यांनी चित्रपटसृष्टीवरती राज्य केलेलं आहे। त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख। 1940च्या दशकात त्यांच्या करिअरची सुरुवात झाली। सुरुवातीला अगदी लहान मोठ्या चित्रपटात गाणी त्यांनी गायली। नंतर स्वतःची ओळख त्यांनी प्रचंड वेगाने निर्माण केली। प्रचंड मेहनत त्यांनी घेतली, प्रचंड संघर्ष त्यांना करावा लागला। 1950 आणि 60च्या दशकामध्ये संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्यासोबत त्यांची गाणी जी आहे त्यांची जोडी चांगलीच गाजलेली होती। पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांनी दिलेली आहेत।
यानंतर आर डी बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडीसुद्धा भारतीय संगीतासाठी एक नवं पर्व ठरलेलं आहे. आशाताईंचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. 12,000पेक्षा अधिक गाण्यांचा त्यांच्या नावावरती विक्रम आहे. गझल असेल, पॉप असेल, कॅबरे असेल, क्लासिकल, प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. अनेक दिग्गज या ठिकाणी दाखल होत आहेत आशाताईंना शेवटचं बघण्यासाठी. आपण दृश्यांमध्ये बघतो सचिन तेंडुलकर सपत्नीक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आशा भोसलेंना शेवटचं बघण्यासाठी अनेक कलाकार असतील, राजकारणी असतील, ते या ठिकाणी दाखल होत आहेत. अनेक पुरस्कार आशाताईंच्या नावे आहेत. संगीतातील योगदानासाठी त्यांना पद्मविभूषणसह अनेक सन्मान मिळालेले आहेत. आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी लोअर परळ मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते लोअर परळ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे. वीस पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. मराठी आहे, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, इंग्लिश. 12,000पेक्षा पण जास्त गाण्यांचा त्यांच्यावरती रेकॉर्ड आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांच्या नावावरती आहेत. नॅशनल अवॉर्ड्स आहेत. पद्मविभूषण सन्मान त्यांच्या नावावरती आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिनीज बुकमध्ये सुद्धा त्यांची नोंद आहे. जगातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केल्याचा त्यांच्यावरती रेकॉर्ड आहे. दृश्यांमध्ये आपण बघतो अनेक सिने कलाकार या ठिकाणी दाखल होत आहेत. आशाताईंनी वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक चढउतार बघितलेले आहेत. अनेक त्यांच्या मुलाखती आपण ऐकल्यात. एक गोष्ट मात्र त्यांनी कायम सांगितली होती की कुटुंबाशी त्यांचं अतिशय मजबूत नातं आहे.